नमो बुद्धाय जय भीम. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भीमा कोरेगावला एवढे लाखोमध्ये लोक का येतात. एक साधा प्रश्न आहे. भीमा कोरेगाव एक लहानसं गाव, ना मोठं शहर ना पर्यटन स्थळ, तरीही दरवर्षी 1 जानेवारीला इथे हजारो लोक का येतात. कोणी बसने, कोणी पायी, कोणी लहान मुलांना खांद्यावर घेऊन. इथे आल्यावर ते देव शोधत नाहीत, पूजा करत नाहीत, नवसही बोलत नाहीत. मग प्रश्न पडतो, लोक इथे नेमकं काय शोधायला येतात. तर 1800च्या आधीचा महाराष्ट्र, त्या काळात माणूस असणं म्हणजे काय होतं. आज आपण जात शब्द सहज वापरतो, पण त्या काळात जात म्हणजे जगायचा अधिकार असणं किंवा नसणं हे जातीवरून ठरत होतं. काही लोकांसाठी रस्ता होता, पाणी होतं, शिक्षणही होतं आणि काहींसाठी सावलीही गुन्हा होती. पाण्याला मनाई होती, माणूस असूनही अपमान होता. हा इतिहास सांगताना कोणावर आरोप नाही, फक्त त्या काळाचं वास्तव आहे. महार समाजाला समाजाने नाकारलं होतं. महार समाज आणि सैन्य. पण एक गोष्ट होती धैर्याची. ब्रिटिश सैन्यात महार लोक भरती झाले, कारण ते शिस्तीत होते, भीती नव्हती आणि अन्याय सहन करण्याची सवयही नव्हती. 1 जानेवारी 1818 तो दिवस. भीमा नदीजवळ एक लढाई झाली. कोणतीही मोठी तयारी नाही, कोणताही राजकीय अजेंडा नाही, फक्त एक बाजू पेशव्यांची मोठी फौज आणि दुसऱ्या बाजूला मोजके सैनिक. लढाई किती वेळ चालली, कोण जिंकलं, इतिहास सांगतो, पण महत्त्वाचं हे, या लढाईनंतर काहीतरी बदललं. विजयाचा अर्थ काय होता. हा विजय सत्ता बदलण्यासाठी नव्हता, धर्मासाठी नव्हता, राज्य मिळवण्यासाठी नव्हता. हा विजय होता आम्ही हरत नाही, यावरून आम्ही आहोत इथपर्यंतचा. म्हणूनच या लढाईची आठवण लोकांच्या मनात राहिली. विजयस्तंभ दगड नाही, ती एक आठवण आहे. इथे एक स्तंभ आहे, तो पाहताना कोणी हात जोडत नाही, कोणी नारळही फोडत नाही. लोक शांत उभे राहतात, कारण हा दगड देव नाही, हा दगड एका काळाचा साक्षीदार आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन. 1 जानेवारी 1927ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या दृष्टिकोनाने आपल्याला या स्तंभाकडे पाहण्यास सांगितले. बाबासाहेबांनी भीमा कोरेगावकडे भावनेने नाही, तर इतिहासाच्या नजरेने पाहिलं. ज्यांना जाणवलं हा विजय शस्त्रांचा नाही, तर स्वाभिमानाचा आहे. म्हणूनच हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला. आज लोक जे इथे का येतात, लोक आज इथे का येतात, आज जे येतात सगळे इतिहासकार नाहीत, सगळे कार्यकर्ते नाहीत, पण त्यांना एक भावना जोडते, आपण कुठून आलो. काही लोक म्हणतात इथे येऊन मला ताकद मिळते, काही म्हणतात माझ्या मुलाला हे दाखवायचं होतं. 2018 आणि नंतरचं. 2018मध्ये काही वाईट घटना घडल्या, त्यामुळे प्रश्न निर्माण झाला, पण लोक येणं काही थांबलं नाही. कारण हा कार्यक्रम नाही, हा उत्सव नाही, हा आहे आठवणीचा प्रवास. मग शेवटी प्रश्नाचं उत्तर, भीमा कोरेगावला लोक का येतात. कारण इथे देव नाही, पण इथे इतिहास आहे. इथे चमत्कार नाही, पण माणसाच्या उभं राहण्याची कथा आहे. आणि कदाचित म्हणूनच लोक दरवर्षी इथे परत परत येतात. तर आपण व्हिडिओमध्ये पाहिलं की भीमा कोरेगावला लाखोमध्ये लोक दरवर्षी का येतात. तर इथे देव नाही, इथे कोणता नवसही करायला लोक येत नाहीत, तर इथं आहे आत्मसन्मान आणि आम्ही कोण आहोत आणि आम्ही कुठून आलोत याची ओळख. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. नमो बुद्धाय, जय भीम, जय भीमा कोरेगाव.